नमस्कार. क्षमा फूडी झोनमध्ये तुमचे स्वागत. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आजचा बेत एकदम खास आणि झणझणीत होणार आहे. आज आपण करणार आहोत खानदेश स्पेशल गावरान चवीचा झणझणीत तर्रीवाला चिकन रस्सा. बाजारातले तयार मसाले वापरून तर नेहमीच करत आला असाल, पण आज खडा मसाला वापरून गावरान चवीचा खानदेशी तर्रीवाला मसाला कसा करायचा हे बघूयात. यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे आणि अर्धी वाटी खोबरं घेतले. हे 3 कांदे आपल्याला गॅसच्या आचेवर किंवा चुलीमध्ये भाजून घ्यायचे आहेत. चूल असेल तर चुलीवरही तुम्ही असे भाजून घेऊ शकतात. नाहीतर गॅसवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांदे आणि याप्रमाणे खोबरं भाजून घ्यायचं आहे. असं छान आता आपण हे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे. एकदम काळा झालेला कांद्याचं वरचं साल जे आहे हे आपल्याला याप्रमाणे काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता हे कांदे दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायचे आहेत. अगदी मऊ लोण्यासारखे हे कांदे भाजले जातात. खोबरं याप्रमाणे किसणीवर किंवा वेळीवर काप करून घ्यायचे. मूठभर लसूण आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे. खड्या मसाल्यामध्ये 15-16 काळे मिरे, 4-5 लवंगा, थोडंसं तिरफळ, 1.5 इंच दालचिनी, थोडंसं दगडफूल म्हणजेच पत्तरफूल, 2 काळे वेलदोडे, 2 हिरवे वेलदोडे आणि अगदी थोडंसं आपल्याला जायफळ घ्यायचं आहे. याबरोबर आपल्याला चक्रीफूल, जायपत्री, 1 तेजपत्त्याचं पान, 4-5 लालबुंद मिरच्या, मूठभर धणे, थोडंसं शहाजिरं आणि चमचाभर जिरं, 1 चमचाभर खसखस घेतली आहे. आता हे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर आपल्याला लवंग, मिरे, दालचिनी आणि चक्रीफूल भाजून घ्यायचं आहे. यामध्ये चक्रीफुलाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तेल न घालताच हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मसाला चांगला भाजून झाला की एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये हे अगदी हलक्यावर भाजले जाणारे मसाले आता आपल्याला घालायचे आहेत. यामध्ये धणे, जिरे, शहाजिरं, जायपत्री तोडून घालायची, तेजपत्ता पण असा तोडून घाला आणि यामध्येच आपण खसखस घालत आहोत. आणि अगदी मंद आचेवर हे आपल्याला थोडेसेच भाजून घ्यायचे, करपू देऊ नयेत. आणि लगेच हे आपल्याला त्याच डिशमध्ये काढून घ्यायचे. गॅसची आच बंद करायची आणि त्यावर या फक्त मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या आहेत. या काळ्या करू नयेत. तर असा हा आपण खडा मसाला न करपवता भाजून घेतला आहे. वेलदोडे सोलून घेत आहे. मिरच्यांची नाकं काढून घ्यायची आहेत. भाजून घेतलेला खडा मसाला आणि एक कांदा खोबरं तयार आहे. आता आपल्याला हा खडा मसाला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालताच अगदी बारीक करून घ्यायचा आहे याप्रमाणे. पाणी न घातल्याने हा लगेच बारीक होतो आणि आता त्याला थोडंसं पाणी घालून असा घट्ट वाटून घ्यायचा. हा गोळा एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं आणि थोडंसं आलं बारीक चिरून घालायचंय आणि अगदी थोडंसं पाणी घालून जेवढं घट्ट वाटता येईल तेवढं घट्ट पण अगदी बारीक वाटून एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा पाणी न घालता याप्रमाणे वाटून घेतला आहे. अगदी बारीक जेवढं वाटता येईल तेवढं बारीक हे वाटावं. मी या ठिकाणी 1.5 टेबलस्पून तिखट घेतलं आहे आणि यामध्ये पाणी टाकून घट्ट असं करून घेतलंय. हे चारही वाटणं आपली तयार आहेत. आता मसाला कसा परतायचा हे आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण चिकन शिजवून घेण्यासाठी कुकरमध्ये मी तेल घातलंय, थोडंसं लसूण घातलंय आणि त्यावरती एक मोठा कांदा असा गुलाबीसर परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये किंचितशी हळद, तुम्हाला नको असेल तर टाळू शकता. आणि यामध्ये चिकनचे पीस धुवून घेतले आहेत आणि हे चांगले परतून घ्यायचे. वाटघाभर पाणी घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण मसाला परतून घेऊ. साधारणपणे पाऊण ते 1 वाटी तेलामध्ये तिखटाचा हा घट्ट गोळा आपल्याला याप्रमाणे परतून घ्यायचा आहे. गॅसची आच अगदी मंद ठेवायची. खडा मसाल्याचा वाटणाचा हा गोळा देखील आपल्याला असा मंद आचेवर खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आई याप्रमाणे मसाला करत आता यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण टाकून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय. यामध्ये कांद्याचं वाटण 2 ते 3 वेळा टाकून घ्यावं. कांद्याच्या वाटणाला पाणी जास्त सुटलेलं असतं, त्यामुळे मसाला लवकर परतून होण्यासाठी याप्रमाणे मसाला थोडा थोडा घालून परतून घ्यावा. या प्रकारे कांद्याचं वाटण थोडं थोडं घातल्यामुळे मसाला कमी वेळात परतला जातो आणि तेलही छान सुटतं.
किती छान मसाला परतवून झाला आहे. आता या मसाल्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन घालणार आहोत. भाजीचा रस्सा वाढवण्यासाठी यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. थंड पाणी अजिबात घालू नका, नाहीतर तर्री येणार नाही. बघा, आताच मसाल्याला किती सुरेख रंग आला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे. बघा, काय तर्री आली आहे. असा हा गावरान पद्धतीचा, खड्या मसाल्यातील, कान्नदेशी पद्धतीचा चिकनचा लाल भडक तर्रीदार रस्सा तुम्ही नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमची मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. आणि क्षमा फूडीज झोन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.